नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून आपण इथं आलो असून या ठिकाणी आज चंद्रेश्वरी जे महादेव मंदिर आहे दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त या ठिकाणी आपण बघू शकतो. या ठिकाणी भाविकांची देखील सकाळपासून गर्दी बघायला मिळते. भक्त ये जा करत आहे. श्री चंद्रेश्वरी मंदिर जे आहे हे आपला मुंबई चांदवड महामार्गावर असून या ठिकाणी उंच डोंगरावर असं हे मंदिर असून या ठिकाणी मंदिरात सकाळी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणावर अभिषेक पूजा झाली. त्यानंतर सकाळपासूनच भाविकांची गर्दी देखील आहे. आपल्याशी बोलण्यासाठी या मंदिराचे महंत जे आहे बाबा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. बाबा काय सांगाल हे जे मंदिर आहे किती वर्ष जुनं हा आहे? चंद्रेश्वर महादेव मंदिर अति प्राचीन मंदिर आहे. असं म्हणताय या जो मध्ये पिंड आहे महादेवाची ह्या चंद्राने स्थापन केली आहे. जेव्हा गौतम ऋषीने अहिल्या इंद्र चंद्रमाने शाप दिला, ते शापापासून मुक्त होण्यासाठी चंद्रमाने इथे तपस्या केली. त्यांची तपस्यानेच चंद्रेश्वर भगवान माता पार्वती प्रगट झाले. त्याने ते शाप मुक्त केलं आणि हा शिवलिंग रूपात प्रगट झाले. आणि हा जो चंद्रेश्वर महादेव मंदिर आहे याची स्थापना चंद्रसेन रावी उज्जैनचे राजा होते. चंद्रसेन राजा विक्रम राजा त्यांच्या काळात त्याचे मंदिराचे निर्माण झालं. आणि त्याच्यानंतर जसं जसं काळ बदलत गेला, राज्य बदल मुघल काळामध्ये हा मंदिरात तोडफोड करण्यात आली. औरंगजेबच्या काळामध्ये हा मंदिर 2-3 वेळा ध्वस्त करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर हा मंदिर कमीत कमी 100-150 वर्ष असंच पडत राहिला. नंतर चंद्रेश्वर महाराज कुंभमेळ्यात चालले होते 1920-25च्या लगभगमध्ये. ते खाली रेणुका मातेच्या मंदिरात थांबले. देवाने तिथे त्यांना दृष्टांत दिला की त्यावरती तुम्ही ज्यावरती असं प्राचीन महादेव मंदिर आहे त्याचा तुम्ही जीर्णोद्धार करा. हा पूर्ण मातीमध्ये बुजेल होता. महाराजांनी तिथं खोदलं तर ते खाली महादेवाची पिंडार काही मंदिराचे अवशेष सापडले. आणि त्या काळात पूर्ण जंगल होतं. गावच्या लोकांना माहिती पडलं कोणतरी महाराज वरती आले, अरे असं असं प्राचीन मंदिर आहे. तेव्हा गावच्या लोकांनी त्याची मदत केली आणि त्या गावच्या सहकार्याने 1920-25 मध्ये ह्या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला. आणि त्याच्यानंतर बरेचसे ऋषीने इथे तपस्या केली. असं म्हणतात जेव्हा चंद्रमाने तपस्या केल्यानंतर इथे गौतम जमदग्नी ऋषीचं आश्रम होतं. जमदग्नी ऋषी, परशुराम ते तपस्या केली. त्याच्यानंतर बरेचसे ऋषींनी तपस्या केली आहे. आणि जेव्हा भगवान रामचंद्र वनवासाला आले ते काही समय इथे थांबले. त्यांनी एक राहून तपस्या केली. इथे एक पाणीचं कुंड आहे, त्याला गणेश कुंड म्हणतात. ते असं म्हणतात की रामाने ते बाण मारून ते कुंड तयार केलं होतं पाण्यासाठी. इथे येणारे भक्तांची अनेक प्रकारची मनोकामना पूर्ण होते. त्याच्याने दिवसेंदिवस इथे भक्तांची आस्था वाढत चालली आहे आणि दिनोदिन गर्दी वाढते. आणि आज श्रावणचा दुसरा सोमवारमुळे नाही सकाळ 2 वाजेपासून भक्तांची फार गर्दी होती. सकाळी 3 वाजता महादेवाचा रुद्राभिषेक झाल्यानंतर महादेवाची महाआरती झाली. नंतर दर्शनासाठी लोकांनी फार गर्दी केली. एकंदरीतच प्रभू श्रीराम देखील या ठिकाणी जेव्हा वनवासात गेले होते या ठिकाणी काही काही काळ इथे वास्तव्यात होते. याच ठिकाणी त्यांनी जे काही बाण मारला होता आज देखील तो धबधबा या ठिकाणी आहे. अशी आख्यायिका या मंदिराची असून या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी श्रावणी सोमवारच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त गर्दी केल्याने भाविकांची आज गर्दी मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल. जय महाराजसाठी संतोष पदा, चांदवड, नाशिक.